आपली गँग आहे इकडे. पुरा डब्बा आपलाच आहे. बाकी काही झोपायला देणार आहेत का माहित नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण चाललो आहे राजस्थानला. माझ्यासोबत आराध्य पण आहे. तर मग आम्ही जातो आहे राजस्थानला. दुपारची ट्रेन आहे 12:30ची दादरवरून. आता भांडूप स्टेशनला आहे. इथून मग आता दादरला जाऊ आणि कुठली रे रनकपूर एक्सप्रेस आहे 12:30ची. ती उद्या सकाळी 7च्या आसपास आम्ही जोधपूरला उतरू. सो मी खूप एक्सायटेड आहे. बघू आता आराध्य मजा करू आम्ही. सो सुरू करूया ब्लॉगला. आता भांडूप करून थेट आपण दादरलाच भेटू. चला, दादरला पोचलो. आता आपली ट्रेन लागली आहे रनकपूर एक्सप्रेस. पाठी बघू शकता तुम्ही. सो निघायला अजून 15 मिनटं आहेत. सो ट्रेन सुटली की तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत जवळपास 36 मुलं आहेत. म्हणजे आमच्या कम्प्युटर डिपार्टमेंट इंजिनिअरिंगचेच आहेत. कॉलेजची इंडस्ट्री व्हिजिट आहे ही. तर त्यामध्ये जयपूर, जोधपूर, उदयपूर आणि जैसलमेर ही 4 ठिकाणं आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. सो 7 दिवसाचा टोटल, 7 ते 8 दिवसाचा टोटल हा राजस्थानचा टूर आहे. म्हणजे राजस्थानला आम्ही तेवढे दिवस थांबणार आहोत तिथे. सो खूप मजा येणार आहे. सो बघू. ट्रेनमध्ये गेलं की तुम्हाला मी स्टुडंट्स पण दाखवतो. आता सगळ्यांची सीट्स अरेंजमेंट चालू आहे. टोटल 36 मुलं आहेत, त्यामुळे जरा ते एक अरेंज होत आहेत. सो आपली ट्रेन निघाली आहे दादरवरून. राईट टाईम निघाली आहे. सो आता आतमध्ये सेट करेपर्यंत सगळा टाईम गेला माझा पुरा. स्टुडंटला टोटल 36 स्टुडंट आहेत. ते सगळे सेटिंग अरेंजमेंट करेपर्यंत. सो ट्रेन सुटताना एक्झॅक्टली दादरचं तुम्हाला व्ह्यू काय दाखवता आला नाही. सो आता निघालो आहे आम्ही. बँड्रा क्रॉस झालं आहे. आता बोरोली हॉल्ट आहे इथं नेक्स्ट. ट्रेनला खूप हॉल्ट आहेत. चला तुम्हाला दाखवतो आपले स्टुडंट. ही सगळी आपली गँग आहे इकडे. पुरा डब्बा आपलाच आहे. बाकी काही झोपायला देणार आहेत का माहित नाही. हे सुद्धा हा एक आहे अजून. आणि इकडे लास्टची बॅच आहे. बोरोलीला आले गाडी. बोरोली स्टेशन. सवाई झालंय. 12:40ला सुटली होती दादरवरून. आता बोरोलीला आले. हे तर पुरा बाहेर पडेपर्यंत इथून अशी स्लो जाणार. आता पुढे पालघर हॉल्ट आहे. और अगर ये उठाने के बाद भी नहीं आया तो रखने का आता हे स्टार्ट केलंय जस्ट बरोबर आहे. असू शकतं असं काय नाही. पण ना फिरते मग काय फ्लाईटने फिरते सूट फिरतच असते. बाय कार वगैरे असं. अच्छा ओके. वसई रोड येईल. आता ती जी समोरची ट्रेन दिसते ती पनवेल रूटवाली आहे. वसईवरून डायरेक्ट पनवेलला जातात ती वाली. म्हणजे मंगला एक्सप्रेस किंवा गोव्याला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत, मंगला एक्सप्रेस, ओक्का एक्सप्रेस, त्या सगळ्या त्या रूटने जातात.
वसईवरून डायरेक्ट पनवेल. ही कुठली ट्रेन आहे बघू आपण. रोड येईल आता. इथे हॉल्ट नाही आहे पण माहीत नाही आता थांबते की नाही. सिग्नल क्रॉसिंग असणारच ही ट्रेन समोरची आली असते. ये अपने तेरे फोन के लिए नहीं है जो तो था नहीं मेरे फोन आ रहा है वो सब आ रहा है 50 मेरे पास है. अभी 55 रूल थोड़ा सा चेंज है जो जीतेगा वो पैसे आता सगळं जोड्या झाल्या गुलाम कोणाकडे तरी ते कोणाला कोणालाच नाही माहित त्याला त्याला तो स्वतःकडे एंड पर्यंत ठेवायचं सर आता ह्याच महिन्यात आपण दुसऱ्यांदा वलसाडला आलेलो आहे. त्या दिवशी आलेलो भोपाळला जाताना तेव्हा रात्रीचा टाईम होता आणि आता एकदम 4:15ला दुपारी आलेलो आहे. तर इथे 2 मिनिटं ट्रेन थांबेल सुटेल. निघाली आहे वलसाडवरून. पुढचं स्टेशन आता सुरत. तर आता 5 वाजलेत. नवसारी स्टेशन आलेलं आहे. नवसारी मला वाटलं डायरेक्ट सुरत हॉल्ट असेल पण हिचा नवसारी अजून एक हॉल्ट आहे आणि ह्याच्यानंतर मग सुरत स्टेशन आहे. सो दिवसाचा प्रवास असल्यामुळे जरा बरं वाटतंय. शूट करायला मिळते. मग संध्याकाळी 7 नंतर मग परत काहीच शूट करायला मिळणार नाही. सगळा अंधार होऊन जातो. आपला B1 डब्बा आहे. ट्रेनला सिग्नल मिळाला आहे सो ट्रेन सुटेल आता लगेच. नवसारी स्टेशन गुजरात. आप जोधपुर जाओगे सर जोधपुर आएगा सुबह जोधपुर सुबह आएगा ना 6 बजे. 6:30. अरे वो मोबाइल चार्जिंग का पॉइंट बीच बीच में बंद हो रहा है. यहाँ नहीं है सीट पे. नहीं वो बंद हो रहा है बार बार. चालू बंद ऐसे हो वो तो रहा है. चालू बंद से पावर कट होता है ना हाँ तब बंद हो जाता है. एक मिनिट हा जरा शूटिंग. तो नवसारी स्टेशनवरून सुटली आहे आता. प्लॅटफॉर्मला गर्दी आहे बऱ्यापैकी. चांगला आहे. नवसारी सुरत स्टेशन आलं आहे आता. सुरत स्टेशनला बघू शकता बाहेर. त्या साईडला उतरायला आहे. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा काही गर्दी नव्हती. रात्रीचं आलेलो. आता एवढी गर्दी आहे की प्लॅटफॉर्मवर उभं राहायला जागा नाही अजिबात. काय 2 मिनिटाचाच हॉल्ट आहे. निघेल ट्रेन आता इथून लगेच. 5:30 झाले बरोबर.
वडोदरा स्टेशन आलं आहे 7:15 झालेत. इथे गाडी 2-3 मिनटं थांबेल वडोदरा स्टेशनला. वडोदरा स्टेशनला पोहोचलोय आता. निघाली गाडी वडोदरावरून 2-3 मिनटंच थांबली. सात 20 झालेत आता. नऊ 9:50 झालेत आता. कुठे आलोय आपण? कुठलं स्टेशन आहे आराध्या? हां, अहमदाबाद. तर अहमदाबाद स्टेशनला आलोय आपण आता. 9:50 झालेत. इथे 9:55ला ट्रेन निघेल. मग 5 मिनटाचा हॉल्ट आहे इथे. अहमदाबाद स्टेशन चांगलं मोठं. स्टुडंट्स आहेत आपले. मेहसाणा स्टेशन आहे. त्या 2 मिनटाचाच हॉल्ट होता. स्टेशनवर थांबली आणि पटकन निघाली. 2-4 पब्लिक उतरलेत. मेहसाणा भरपूर हॉल्ट आहे त्या स्टेशन ट्रेनला, जसं मी बोललो होतो तसं. झाले आता. 15 मिनटात जोधपूर स्टेशन येईल. 6:30चं टायमिंग आहे. ट्रेन टाईमवर आहे. सगळ्यांना उतरलं आहे आता. जोधपूर स्टेशनला उतरतो. गाडीचा हॉल्ट काहीतरी 5-10 मिनटाचा आहे. सो जरा उतरताना गडबडच असणार आहे. उतरणार तुम्हाला दाखवतो जोधपूर. वेलकम टू जोधपूर. जोधपूरला पोचले बरोबर 6:35 झाले. ट्रेन टाईमवर आहे. सकाळी सुद्धा खूप गर्दी दिसते इथे. थंडी आहे बऱ्यापैकी. चला उतरूया. माझा उतरून तुम्हाला दाखवतो, शूट करतो सगळं. जोधपूरला उतरलो आम्ही सगळे. एवढे सगळे टोटल स्टुडंट्स आहेत. आता हॉटेलसाठी मूव्ह करतोय आम्ही. चला दाखवतो तुम्हाला पुढे हळूहळू. जोधपूर स्टेशन. पाठी बघू शकता जोधपूर स्टेशन किती मस्त आहे.
तर ही बस आहे आपल्याला जोधपूर स्टेशनवरून हॉटेलला न्यायला. रेखा. टू बाय टू AC बस आहे. जोधपूर स्पेशल चहा. समोरच राजीव गांधी सहकार भवन बिल्डिंग आहे. ही एक दुसरी बस आहे आणि पुढे जे समोर दिसते ते जोधपूर रेल्वे स्टेशन. तिथून आपण आलो इथे बस पकडण्यासाठी. सो बस निघाले इथून आता. हे बघा जोधपूर रेल्वे स्टेशन समोरच. मेरा नाम प्रतीक है. अपने साथ और एक को लीड है मेरे साथ विशाल करके. थोड़े टाइम में वो इंट्रोड्यूस कर देगा अपने आप को. फिलहाल बिजी है. ओके. सो अभी हम लोग 5-10 मिनट में पहुंच रहे हैं होटल. ओके. तुम लोग का रूम लोकेशन मेरे पास है. जैसे मेरे को कीज मिलते हैं मैं आपको दे देता हूँ. उधर जाके बस मुझे एक बार चेक करना पड़ेगा कि पहले आपको ब्रेकफास्ट देना है या पहले रेडी होने देना है. ओके. तर आता हॉटेलजवळ पोचलो आहे आम्ही. आता थोड्या वेळात चेक इन करू. तर हा ब्लॉग मी मुंबई टू जो जोधपूर होता रेल्वेचा तो इथेच संपवतो आहे. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो थँक्यू. आता ह्याच्या पुढचे ब्लॉग राजस्थानचेच असतील पुढचे. सो स्टे ट्यून, बघत राहा. थँक्यू गाईज.